दिवस क्रमांक 1 मॅच नंबर 2 पहिल्या मॅच मध्ये मात्र सभापती 11 आटपाडी या टीमने आपला विजय नोंदवलाय, तर दुसऱ्या बाजूने मात्र हार पत्करावी लागली आहे ती SGM पंढरपूर या टीमला. दोन आता मात्र मातब्बर संघांमध्ये अजून एक बिग फाईट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेली पाहायला मिळू शकेल. एका बाजूला असेल तो मात्र संघ विजापूर आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटे महांकाळ. एक स्थानिक टीम, या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची पुरेपूर जाणीव असणारा संघ. सर्व खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन फलंदाजीसाठी पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूने मात्र विजापूर टीमने या मॅचमध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. हळूहळू मात्र संध्याकाळच्या सत्रात इथून पुढे मात्र आपण जर पाहिलं तर या 5 दिवसांमध्ये बरीच प्रेक्षकांची गर्दी या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळू शकेल. कारण आपल्या या संपूर्ण आजूबाजूच्या तालुक्यांमधून आलेले हे सर्व खेळाडू आणि त्या नावाजलेल्या खेळाडूंचा आणि त्या मातब्बर खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी मात्र प्रेक्षकांची सुद्धा एक उदंड प्रतिसाद आणि एक मोठी गर्दी या मैदानावरती मात्र नक्कीच बघायला मिळेल, यात कोणतीही शंका नाहीये. कारण कवटे महांकाळ म्हटलं की मग क्रिकेट, आणि क्रिकेट मधलं की मात्र कवटे महांकाळ असं मात्र एक जवळचं समीकरण राहिलं, एक जवळचं नातं राहिलंय. आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन म्हटल्यावरती कवटे महांकाळ नगरीचा क्रिकेटप्रेमी प्रेक्षक जो आहे तो नक्कीच या मैदानावरती येत्या दिवसांमध्ये गर्दी करताना आपल्याला बघायला मिळेल. आलेल्या तमाम प्रेक्षकांचं सुद्धा त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी आयोजित शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 पर्व 3ऱ्या मध्ये मोस्ट वेलकम, सुस्वागतम, मनपूर्वक हार्दिक सहर्ष सोनेरी स्वागत. काही प्रेक्षक मैदानावरती उपस्थित राहून या स्पर्धेचा आनंद घेतील, तर काही प्रेक्षक मात्र आमच्या tenniscricket.in इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईटच्या माध्यमातून YouTube लाईव्ह वरती मात्र या स्पर्धेचा आनंद घेतील. त्या YouTube लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेणारे हे प्रेक्षकांचं आम्ही आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. विजापूर फलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं तर स्थानिक संघ जय हनुमान स्पोर्ट्स कवटे महांकाळ, दोन्ही टीमची प्लेइंग 11 आमच्याकडे पोहोचली आहे. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये वैभव भोसले आणि अनिकेत पाटोळे. काल बेळंकी येथे झालेल्या मात्र स्पर्धेमध्ये अनिकेत पाटोळे यांची मात्र एक विस्फोटक बॅटिंग आम्हाला अनुभवायला मिळाली, आणि त्यातल्या त्यात वैभव भोसले याच मैदानावरती मात्र बरेच विक्रम ज्या फलंदाजाच्या नावावरती आहेत असं मात्र एक अष्टपैलू खेळाडू वैभव भोसले मैदानाच्या आतमध्ये. ऑन स्ट्राईक वैभव, नॉन स्ट्राईक अनिकेत. सलामीचा गोलंदाज मात्र विजापूर टीम कडून मैदानाच्या आतमध्ये राजू चव्हाण. ऑन स्ट्राईक अनिकेत पाटोळे, नॉन स्ट्राईक वैभव भोसले, आणि बॉलिंग मार्क वरती पंचांच्या उजव्या बाजूने राजू चव्हाण. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, पहिला बॉल हलक्या हाताने मात्र चेंडूला स्टीअर केलंय, चांगला सन्मान दिलाय. बॉटम हँडचाही खूप चांगला वापर तिकडे बघायला मिळाला. क्षेत्ररक्षकाच्या मिस्टेकमुळे मात्र तिकडे मिड ऑन क्षेत्रातून खराब क्षेत्ररक्षणाचं मात्र प्रदर्शन, आणि त्यामुळे मात्र पहिल्या चेंडूवरती घेतल्या जातात. अनिकेत पाटोळेच्या बॅटमधून एक सेन्सिबल क्रिकेट खेळत मिळवल्या गेलेल्या या 2 धाबा. चेंडूला मात्र रीड केलं, गोलंदाजाची ओळख पटवून घेतली. डावखुरी हाताचा गोलंदाज आहे त्यामुळे चांगली फिरकी नक्कीच असेल. एक नॅचरल अँगल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, आणि त्यातल्या त्यात मात्र एका चांगल्या फिरकीसोबत सुरुवात करतोय गोलंदाजीची मात्र राजू चव्हाण. यावेळेला वेगवान बॉल, यावेळेला मात्र बॉल फटका चाललाय तो मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. लॉफ्टेड शॉट अलॉंग विथ द कार्पेट, बॉल मात्र जमिनीला गुदगुल्या करत निघून जाईल सीमा पार. मिळतील धाबा 4, आणि येतो अनिकेत पाटोळेच्या बॅटमधून एक दर्जेदार बहारदार चौकार. थर्ड अंपायरकडे मात्र मागणी केली गेली आहे. फलंदाजाकडून मात्र कुठेतरी गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातोय. आता मात्र हायकोर्टातून मागणी सुप्रीम कोर्टाकडे आली आहे. ऑनफिल्ड पंचांकडून मात्र आमचे टीव्ही अंपायर थ्रो बॉलिंगसाठी मात्र tenniscricket.in या ऑफिशियल युट्यूब वाहिनीद्वारे मात्र याची पडताळणी करतील आणि ऑनफिल्ड पंचांना निर्णय कळवतील. तोपर्यंत मात्र या निर्णयाची वाट पाहूया आणि थोड्या वेळाची विश्रांती घेऊया आणि परत येऊया मॅचच्या दिशेने. तोपर्यंत धन्यवाद.
चला, योग्य तो निर्णय मात्र ऑनफिल्ड पंच देतील आणि त्यानंतर परत पुन्हा एकदा सामन्याची सुरुवात होईल. एक फेअर डिलिव्हरी असेल सध्याच्या वेळेला. पंचांकडून मात्र हा निर्णय कळवला जातोय. 2 धावांच्या प्रयत्नासोबत मात्र सुरुवात केली आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. चला, सामना सुरू करायचा आहे. राजू चव्हाण त्यांच्या पहिल्या चेंडूवरती मात्र एक दुहेरी धाव आली आणि नंतर मात्र आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती चौकार आलाय. अनिकेत पाटोळे एक चांगली सुरुवात करून देतोय आपल्या टीमला. पुन्हा एकदा मात्र लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र आपण जर पाहिलं तर एक सरळ बॅटनं खेळलेला फटका जातोय तो मात्र लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेनं. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र क्षेत्ररक्षक तिकडे थ्रो चांगला आहे, परंतु बॉल जोपर्यंत गॅदर केला जातो तोपर्यंत मात्र एक चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, एक चांगलं ताळमेळ, चांगलं हँड आय कोऑर्डिनेशन, एक चांगली कॉलिंग आपल्याला पाहायला मिळते ते अनिकेत पाटोळे आणि वैभव भोसले सारख्या फलंदाजांमध्ये. पुन्हा एकदा मात्र दुहेरी धावेचा यशस्वी प्रयत्न केला जातोय आणि धावसंख्या मात्र पुसते ती 8 धावांवरती. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल, यावेळेला मात्र नो बॉलचा इशारा आणि या नो बॉलच्या इशाऱ्यानंतर मात्र अनिकेत पाटोळेच्या बॅट मधून हवा के साथ साथ घट्टा के संग संग बॉल मात्र निघून जातोय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पार येतोय खणखणीत षटकार. आता मात्र आक्षेप घेतला गेलाय पंचांकडून. मात्र या शैलीवरती कुठेतरी मात्र रोख लावली जाईल. राजू चव्हाणला मात्र थांबावं लागेल. थ्रो बॉलिंग साठी मात्र पंच नंदकुमार करपे कळवतात येस इट्स अ नो बॉल आणि त्या नो बॉल वरती एक आकाशाला गवसणी घालणारा षटकार आपल्याला येताना पाहायला मिळतोय. तो फलंदाज अनिकेत पाटोळेच्या बॅट मधून. कुठेतरी मात्र आता राजू चव्हाणला थांबावं लागेल. 2 धावांची पेनल्टी सुद्धा लागेल. एकंदरीत 3 आणि 6 अशा एकूण 9 धावा या बॉलवरती स्कोर कार्डवर अंकित केल्या जातील. येस, बॉलर बॅन असेल फॉर दी होल टुर्नामेंट. टोटल 9 रन्स आणि यानंतर मात्र फ्री हिटचा बॉल. थ्रो बॉलिंग साठी मात्र राजू चव्हाणच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय. पंचांकडून मात्र कळवला जातोय थ्रो बॉलिंग साठीचा हा नो बॉल आणि या नो बॉल साठी मात्र एकंदरीत 3 धावांची पेनल्टी, नो +2 आणि त्यानंतर त्या बॉलवर आलेल्या धावा म्हणजे आलाय तो षटकार. असे एकंदरीत 9 धावा या बॉलवरती मात्र स्कोर कार्डवर अंकित केल्या गेल्यानंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर थेट जाऊन पोहोचेल ती 17 धावांवरती. थोडासा विचार विनिमय मात्र विजापूर टीम करते. बराच विलंब होतोय. मी विनंती करेन विजापूर टीमला आपण वेळ वाया दवडायचा नाहीये. पंच दोन्ही टीमला आपण स्प्लिटअप करायला सांगायचंय. स्पीडअप घ्या. विशेष विनंती असेल ती मात्र विजापूर टीमला. आपल्याला प्रत्येक इनिंग साठी मात्र 5 ओव्हरसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे आणि त्या निर्धारित 20 मिनिटांच्या अवधीमध्ये मात्र आपल्याला डाव पूर्ण करायचा, आपल्याला इनिंग पूर्ण करायची आहे. फ्री हिटचा बॉल असेल. या फ्री हिटच्या बॉल साठी मात्र नवीन गोलंदाजाला गोलंदाजी मार्क वरती पाचारण केलं जात आहे. $17 in just 3 balls. 3 गेंदों की समाप्ति के बाद 17 रन. नई ओवर के लिए गॉस नए गेंदबाज हाईवे एंड की तरफ से अंपायर की बाईं ओर से राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करेंगे. ऑन स्ट्राइक अनिकेत पाटोळे फ्री हिट की बॉल के लिए तैयार. टीम विजापुर और एक लोकल टीम के साथ उनका ये पहला मुकाबला. जय हनुमान स्पोर्ट्स क्लब तम्मा गस्ते एंड टीम कवटे महाकाल नगरी की एक मातब्बर टीम. कॉस की पहली गेंद फ्री हिट की गेंद को इस बार पीछे की तरफ फाइन लेग बाउंड्री लाइन की तरफ आउटफील्ड फास्ट बॉल निकल जाती हुई सीधे सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. एक अच्छा एग्जीक्यूशन देखने मिला अनिकेत पाटोळे द्वारा. हाफ ट्रैकर गेंद थी, थोड़ा सा क्रॉस द लाइन आकर बैकफुट पर अपना थोड़ा सा वेट ट्रांसफर कर दे. फाइन लेग बाउंड्री लाइन आसानी से वहां पर लांघते हुए चौका अनिकेत पाटोळे के बैट से. एक लाजवाब बैटिंग
एक अच्छी शुरुआत अपनी टीम के लिए करते हुए जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कोटे महाकाल द्वारा। कल का दिन अगर बात करें बेड़ंकी के टूर्नामेंट में एक बहुत ही बेहतरीन शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन मेगा फाइनल में आसपास 96 रनों का टारगेट सामने टीम के लिए रखा गया और उसमें से 80-82 रन जो थे वो अनिकेत पाटोळे के बैट से आते हुए आज का दिन भी एक अच्छी शुरुआत अपनी टीम के लिए, लोकल टीम के लिए। एक लोकल बॉय मैदान के अंदर बल्लेबाजी करते हुए अनिकेत पाटोळे, इस मैदान की भौगोलिक परिस्थिति की पूरी जानकारी और उसका पूरा फायदा उठाते हुए अनिकेत पाटोळे। स्कोर की अगर बात करें तो इस चौके के साथ टीम का स्कोर जाकर पहुंचता हुआ 21 रन। आखिरी 2 गेंदें शेष इस ओवर नंबर 1 से। इस बार फुलर लेन की ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की गेंद, उसे छेड़ने का प्रयास करने चाह रहे थे लेकिन जाने दिया। आखिरी पल में अपना बल्ला पीछे लिया। अंपायर द्वारा मात्र व्हाइट बॉल का इशारा। अपने दोनों हाथ अंपायर फैलाते हुए कृष्णा पाटिल गेंदबाज को दंडित करेंगे। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल लॉ नंबर 22 के तहत एक अतिरिक्त रन टीम के स्कोर कार्ड पर जुड़ते हुए 22 रन बिना किसी नुकसान के। इस बार भी हाफ ट्रैकर उड़ा दिया, फेंक दिया बॉल को। आओ देखा ना ताओ और गेंदबाज को दिखा दिया आटे दाल का भाव। बॉल जाती हुई फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर, करारा प्रहार और बॉल बाउंड्री लाइन के बाहर। मिलेंगे रन 6। छक्का आता हुआ। बेहतरीन शॉट फाइन लेग बाउंड्री लाइन पर। महारत हासिल लिए बल्लेबाज, एक क्षमतापूर्ण बल्लेबाजी दिखाते हुए मैदान के लिए जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कोटे महाकाल टीम की एक अच्छी शुरुआत। 5 गेंदों में इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन, 28 विदाउट एनी लॉस। ओवर की आखिरी गेंद शेष। अनिकेत पाटोळे ऑन स्ट्राइक गॉस की आखिरी गेंद के लिए। इस बार फ्लाइटेड गेंद थी, ड्राइव किया कवर ड्राइव के साथ और एक खूबसूरत चौका। क्लासिकल बैटिंग यहां पर देखने को मिलती हुई बल्लेबाज अनिकेत पाटोळे की एक अच्छी शुरुआत। एक महंगा ओवर, पहली ओवर से बिना किसी नुकसान के 32 रन। जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कोटे महाकाल टीम एक भव्य तालुका स्तरीय मर्यादित ओवर की ओवरआर्म टेनिस बॉल क्रिकेट मालिका आज पहला दिन मैच नंबर 2 की शुरुआत एक धमाकेदार अंदाज में करते हुए अनिकेत पाटोळे पहली ओवर से 32 बिना किसी नुकसान के। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 32 धावा। एक पॉवर पॅक परफॉर्मन्स अपेक्षित होता अनिकेत पाटोळे कडून, कारण चांगल्या फॉर्म मध्ये आहेत। कालच्या बेळंकीच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटे महाकाळ स्पर्धेचा मात्र अंतिम विजेता ठरले। 96 धावा बनवल्या, 97 धावांचं टार्गेट आणि त्यामध्ये जवळपास 80 ते 82 धावा वैयक्तिक अनिकेत पाटोळेच्या बॅटमधून आल्या होत्या। त्यामुळे हा परफॉर्मन्स अपेक्षित होता अनिकेत कडून। आज मात्र लोकल ग्राउंड वरती, होम ग्राउंड वरती खेळत असताना, या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीची पुरेपूर जाणीव असताना आज मात्र मैदानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्याच्या बॅटमधून येणारे फटके आपल्याला पाहायला मिळतात। ते नाव आहे अनिकेत पाटोळे। मागील काही महिन्यांपासून आपण जर पाहिलं तर या खेळाडूच्या नावाची चर्चा राहिली आहे संपूर्ण तालुक्यामध्ये। तम्मा गस्ते संघ मालक असताना मात्र जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटे महाकाळ या टीम कडून मात्र अनिकेत पाटोळेला ओपनिंग जोडीमध्ये संधी दिली जाते आणि त्या संधीचं तो मात्र सोनं करतोय। स्वतःला प्रसिद्ध करा, जग तुम्हाला सुप्रसिद्ध करेल। तिकडे मात्र सिद्ध केले, प्रसिद्धही झालेत। मागील काही दिवसांपासून आपण जर पाहिलं तर या खेळाडूच्या नावाची चर्चा या संपूर्ण तालुक्यामध्ये सुरू आहे। ते नाव म्हणजे अनिकेत पाटोळे। तर दुसऱ्या बाजूने वैभव भोसले, एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ओव्हर नंबर 2 साठी बॉलिंग मार्क वरती नव्याने आलेला गोलंदाज बंडा। बंडा ओव्हर नंबर 2 साठी पहिला चेंडू थोडीशी जास्त उसळी चेंडूला दिली जाते। ऑप्शनच्या बाहेरून मात्र आपटलेला बॉल पाहायला मिळतोय। चांगली लाईन आणि लेंथ पकडून मात्र पहिला चेंडू हाताळलेला असताना वैभव भोसले पहिल्या चेंडूवरती बीट झालाय। निर्धाव चेंडू मात्र ओव्हर नंबर 2 ची होते सुरुवात। पहिलं षटक 32 धावांचं, एक विस्फोटक सुरुवात आणि त्यातल्या त्यात गोलंदाज महागडा ठरलाय। राजू चव्हाण वरती मात्र गोलंदाजांनी बॅन लावलाय, रोख लावली आहे आणि यावेळेला मात्र उलट्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात विबी। लगातारचे 2 व्हाईट बॉल आपण जर पाहिलं तर 2 निर्धाव चेंडू, अशा पद्धतीने मात्र आपण जर पाहिलं तर अतिरिक्त धावाही आल्या, चौकार षटकारही आले, सिंगल डबल्सही धावून काढले गेले आणि त्यातल्या त्या डॉट बॉल सुद्धा येताना आपल्याला बघायला मिळतात। सुरुवातीचे दोन्ही चेंडू निर्धाव आहेत ते गोलंदाज बंदाच्या ओव्हर मधून।
यावेळेला स्टेप आउट झालेत. गती वाढवण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाज बंदा करतोय. यावेळेला मात्र डाऊन दी लेग साइड. वन मोर एक्स्ट्रा रन ऍडिंग ऑन अ स्कोर कार्ड. धावसंख्येवरती मात्र एका धावेची वाढ, एका धावेची प्रगती, एका धावेचा विकास, एका धावेचा बदल, एका धावेचं परिवर्तन, एका धावेचं चेंज आणि स्कोर इज 33. 33 स्कोर कार्ड वरती. यावेळेला चांगला चेंडू नॉन स्ट्रायकर बॅटरच्या डोक्यावरून मात्र लॉंग ऑन क्षेत्राकडे जात असताना क्षेत्ररक्षक मात्र थोडंसं फंबल होतात, परंतु चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला कलेक्ट करतात, गॅदर करतात, थ्रो करतात आणि पाठवतात विकेट किपर एंडकडे. तोपर्यंत मात्र सिंगल धाव पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जात असताना 34 धावा बिनगडी बाद. एक चांगली सुरुवात, एक मोठी पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न. एक स्थानिक संघ मैदानाच्या आतमध्ये या तालुकास्तरीय खुल्या गटातून मात्र मर्यादित षटकांच्या ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवसात. यावेळेला मात्र सुंदर फटका पुन्हा एकदा अनिकेत पाटोळेच्या बॅटमधून. सीधी बॅट, नो बकवास, 4 धावा, चौकार. एक देखणा फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या पटलावरती मात्र असे काही फटके असतात जे पाहिल्यानंतर डोळ्यांना थंडावा मिळतो आणि अशाच पद्धतीचा काहीसा मात्र एक लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह अनिकेत पाटोळेच्या बॅटमधून. आपल्या बॅटिंगचा दर्जा मात्र आज तो दाखवत असताना मैदानाच्या अगदी कानाकोपऱ्यात 360 डिग्रीमध्ये बॅटिंग करताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन लेग मध्ये चांगले चौकार षटकार त्याच्या बॅटमधून, मिड विकेट काउ कॉर्नर मध्ये चांगले फटके त्याच्या बॅटमधून, त्यातल्या त्यात कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून मगाशी एक फुल टॉस चेंडूवर चौकार त्याने ठोकला आणि यावेळेला अगदी आपण जर पाहिलं तर 90 डिग्रीमध्ये अगदी अंपायरच्या डोक्यावरून मात्र हा खेळलेला फटका तो जातोय मात्र समोरच्या दिशेने. अगदी दत्ताशेठ चव्हाण यांच्या बॅनरला दिली जाणारी सलामी, ही बॅनरला दिली जाणारी मानवंदना, एक खणखणीत दर्जेदार चौकार. अनिकेत पाटोळे मॅन इन फॉर्म. वैभव भोसले मात्र पहिल्या 2 बॉलवरती संघर्ष करताना बघायला मिळाला आणि एक धाव घेतल्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट करून मात्र स्ट्राईक देतो अनिकेत पाटोळेला आणि अनिकेत पाटोळे पुन्हा एकदा स्ट्राईकवर आल्यानंतर आपल्या बॅटिंगचा क्लास तिकडे मैदानाच्या आतमध्ये सर्व प्रेक्षकांना दाखवत असताना एक युवा टॅलेंटेड खेळाडू म्हणून या कवटेमंकाळ नगरीतून पुढील कालावधीमध्ये आपण जर पाहिलं तर हे नाव मात्र एका मोठ्या उच्च स्तरावरती आपल्याला खेळताना नक्कीच पाहायला मिळेल. ते नाव म्हणजे अनिकेत पाटोळे. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू व्ही शेप मध्ये मात्र खेळण्याचा निर्धार केलाय. चांगली फिल्डिंग तिकडे मात्र बघायला मिळते. एकेरी दुहेरी धावांचा प्रयत्नही तितकाच महत्वाचा असेल. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट करतायत, स्ट्राईकवर मात्र जाईल तो वैभव भोसले. या सिंगल सोबत मात्र आपण जर पाहिलं तर स्कोर कार्ड वरती बदल घडतोय. धावसंख्या झाली ती मात्र 39. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. पहिल्या मॅच मध्ये मात्र आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं ते टीम सभापती 11 आटपाडीने. या मॅचचा विजेता कोण ठरणार यासाठी मात्र अजून थोडा वेळ वाट पाहावी लागेल. स्विच हिटचा फटका सजवायचा असताना मात्र क्षेत्ररक्षक तिकडे बॉलवर येतोय. कॅच करण्याच्या प्रयत्नामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र 2 फलंदाजांमध्ये होत असताना चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि या शेवटच्या बॉलवरती घेतल्या गेलेल्या 2 धावांसोबत संघाची धावसंख्या बिनगडी बाद 41. दोन ओव्हर 41, 41, 20.5 धावांची सरासरी. एक चांगला स्टार्ट, एक मोठी पार्टनरशिप बिल्ड करण्याचा मानस या दोन्ही फलंदाजांनी केलाय. आपल्या टीमला मात्र एक चांगलं टार्गेट उभारून द्यायचंय. या प्रयत्नामध्ये मात्र वैभव भोसले आणि अनिकेत पाटोळे. 5 ओव्हरचा सामना. पहिली मॅच आपण जर पाहिली तर रंगली ती SGM पंढरपूर विरोधात सभापती 11 आटपाडी या 2 टीम मध्ये. 68 धावांचा पाठलाग मात्र अगदी सहजतेने 2 चेंडू राखून सभापती 11 आटपाडीने पूर्ण केला आणि पहिल्या मॅच वरती आपलं अधिराज्य गाजवलं, आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, आपला विजय मात्र त्यांनी नोंदवलाय. या मॅच मध्ये मात्र स्थानिक संघ जय हनुमान स्पोर्ट्स कवटेमंकाळ एक चांगली सुरुवात करत असताना आपल्या टीमसाठी अनिकेत पाटोळे आणि वैभव भोसले सलामीवीर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज राहुल गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 3 साठी.
पहिल्या 2 ओव्हरमधून आपण जर पाहिलं तर एका चांगल्या सरासरीने धावा जमवल्यात आणि याच सरासरीने जर फलंदाजी करत राहिले फलंदाज तर मला वाटतं जवळपास 100ही गाठू शकेल. टीमचं शतकही पूर्ण होऊ शकेल. यावेळेला मात्र झोपला शॉट अनिकेत पाटोळेच्या बॅटमधून मात्र बॉल चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. षटकार सडक पे कडक दिल गया धडक. लाजवाब बॅटिंग डिस्पॅच बाय अनिकेत पाटोळे. स्ट्रेट इनटू द स्टँड्स. वन मोर बिग हिट, वन मोर सिक्सर. स्वतःचा बॅलन्स घालवला परंतु टीमच्या धावांचा बॅलन्स मात्र बनवून ठेवला या फलंदाजाने. लवली शॉट. पहिल्याच बॉलचा पुरेपूर समाचार आणि यावेळेला मात्र चांगली लाईन लेंथ पकडून मात्र एक वेगवान चेंडू हाताळलाय तो गोलंदाजाने. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर मात्र डॉट बॉल. दोन्ही चेंडूंवरती मात्र वेगवेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज. क्रिकेटचा खेळ मुळीच असा आहे. यावेळेला मात्र खोदून काढलेला फटका अगदी परफेक्ट यॉर्कर हाताळलेला असताना खोदून काढत एक सिंगल धाव घेतली आहे ती अनिकेत पाटोळेनं. दुसऱ्या बाजूने मात्र वैभव भोसले स्ट्राईकवर येतोय. दोन्ही फलंदाजांनी मात्र एकमेकांना चांगली साथ दिली आहे, एकमेकांना चांगली संधी दिली आहे. पहिल्या बॉलवर षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर सिंगल आणि चौथ्या चेंडूसाठी मात्र वैभव भोसले ऑन स्ट्राईक. राहुलच्या या बॉलवरती मात्र पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर हाताळलेला असताना रनआउटच्या संधीसाठी प्रयत्न करतायत. बॉल मात्र गॅदर केला जरूर असेल परंतु थ्रो तितका चांगला नाहीये त्यामुळे आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. स्कोर कार्ड मात्र एक घर पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती मात्र धावा पाहायला मिळतात 49. टीमच्या अर्धशतकापासून मात्र जय हनुमान स्पोर्ट्स कवटेमंकाळ एक लांब आणि यावेळेला मात्र बैठक स्वीप आपल्याला पाहायला मिळतोय. या स्लॉक स्वीप सोबत बॉल जाईल तो मात्र पुन्हा एकदा डीप मिड विकेट बाउंड्री लाईन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत जातो. वन बाउंड सीमा पार. येत आहेत धावा 4. येतोय खणखणीत चौकार. मॅन इन फॉर्म. या फलंदाजासमोर मात्र गोलंदाजांना आता विचार करायची वेळ आली आहे. बॉल हाताळायचा तर हाताळायचा कुठे, पिचिंग करायची तर करायची कुठे, टप्पा टाकायचा तर टाकायचा कुठे. वैयक्तिक 44 धावांवरती बॅटिंग करत असताना अनिकेत पाटोळे टीमच्या मात्र 50 धावांचा आकडा पार झालाय. परंतु आपल्या अर्धशतकापासून वैयक्तिक अर्धशतकापासून अनिकेत पाटोळे मात्र 6 धावा दूर. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस हा डॉट बॉल येतोय आणि या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती मात्र 53 धावा बिनगडी बाद. आतापर्यंत गोलंदाजांना एकही विकेट पटकावता आलेली नाहीये गोलंदाज विकेटच्या शोधांमध्ये परंतु धावांचा तिकडे मात्र भरपूर पाऊस आज मात्र अनिकेत पाटोळे आणि वैभव भोसलेच्या बॅटमधून पडलाय. चांगल्या धावा बरसल्यात आणि संघाची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जवळपास आपण जर पाहिलं तर 17.5 पावणे 18 धावांची सरासरी स्कोर कार्ड वरती. एक चांगला फलंदाजीचा प्रयत्न इथे मात्र 2 फलंदाजांच्या माध्यमातून 53 धावा स्कोर कार्ड वरती. जय हनुमान स्पोर्ट्स क्लब कवटेमंकाळ तालुकास्तरीय एक दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. त्रिमूर्ती स्पोर्ट्स करोली टी यांच्या वतीने शहीद सुरेश चव्हाण चषक 2024 पर्व 3 आपण बघत आहात. मैदानाला मात्र एक चांगलं रुपडे प्राप्त करून दिलं जाते. त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर नामांकित संघ या स्पर्धेच्या माध्यमातून त्या नामांकित संघांमधून मात्र एकापेक्षा एक वरचढ आणि मातब्बर अशा खेळाडूंचे भरणा असलेले सर्व संघ जे आहेत ते येत्या 5 दिवसांमध्ये अर्थात एकंदरीत आपण जर पाहिलं तर तालुकास्तरीय स्पर्धेचं आयोजन आहे आणि या तालुकास्तरीय स्पर्धेच्या आयोजनाच्या माध्यमातून मात्र या संपूर्ण आजूबाजूच्या तालुक्यांमधील नावाजलेले खेळाडू मैदानावरती आपल्याला खेळताना आपल्याला बघायला मिळू शकतील.
3 ओव्हर 53 धावा स्कोर कार्ड वरती आपण आलेल्या पाहू शकाल. अजूनही 2 ओव्हर फलंदाजांच्या हातामध्ये 53 धावांचा एक चांगला आकडा इथे मात्र बघायला मिळतोय तो स्थानिक संघाच्या खात्यामध्ये. उर्वरित 12 बॉल मध्ये मात्र किती धावा येतील हेही पाहणं खूप महत्त्वाचं असेल. किती धावांचं टार्गेट सेट केलं जातंय ना स्थानिक टीम कडून विजापूर संघासाठी हे मात्र जाणून घेणं खूप महत्त्वाचं समजतील. सर्व प्रेक्षक आज मात्र उत्सुक आहेत हा सामना पाहण्यासाठी, कारण एक लोकल टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना एका चांगल्या फॉर्म मध्ये दोन्ही फलंदाज, एका बाजूला अनिकेत पाटोळे तर दुसऱ्या बाजूला वैभव भोसले ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी बंदा, आणि बंदाचा पहिला बॉल यावेळेला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. एक रॉकेट शॉट आपल्याला पाहायला मिळतोय वैभव भोसलेच्या बॅट मधून. बॉल जाईल मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. या रॉकेट शॉट सोबत 6 धावांसाठी सीमारेषेच्या पलीकडे षटकार.